नमस्कार. उपस्थित मुंबईच्या वेगवेगळ्या विभागातून आलेले माझे मित्रमंडळी आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपनगराचा राजा यांच्या या परिसरामध्ये आज आपण मुंबईमध्ये जे काही विविध ठिकाणच्या गणपतींना भेटी देऊन घरगुती गणपती म्हणा किंवा सार्वजनिक गणपती म्हणा यांच्यासाठी जी स्पर्धा आपण राबविली ती अतिशय स्तुती करण्यासारखी आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये आपण वेगवेगळी पारितोषिकं इथे दिलेली आहेत. त्यामध्ये आपण कार्यकर्त्यांचा सुद्धा विचार केला ही खास बाब या इथे नमूद करण्यासारखी आहे. न्यूज MS24 मुंबई हे काही नवीन चॅनल जे काही सुरू झालेले या मुंबईच्या उत्तम बातम्या देण्याकरिता, सत्य बातम्या देण्याकरिता फोटो नॅरेटिव्ह मात्र पसरवलं नाही गेलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे तुमच्या चॅनलने. आणि जे काही सत्य आहे ते दाखवण्याचा जर प्रयत्न केला, या मुंबईमध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत, ज्या समाजातील विविध विभागांना लोकांना भेडसावत असतात कायमच्या, त्या जर तुम्ही उजागर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हे चॅनल इतर प्रस्थापित चॅनेलला टफ फाईट देईल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि जेवढं काही या मुंबईकरता चांगलं देता येईल, चांगल्या गोष्टींकरता आवाज उठवता येईल, त्याच्याकरता आवाज उठवला गेला पाहिजे. नाहीतर बरीच चॅनल अशी असतात की जी मॅनेज होतात कोणाला तरी, तर तुम्ही मॅनेज झाला नाही पाहिजे हा तुमचा तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल. कोणतेही चॅनल हे तेव्हाच चालतं जेव्हा त्या चॅनलकडे, त्या चॅनलवरचे जे काही इंटरव्ह्यू देणारे असतात हे दोघेही उत्तम प्रकारचे असतील, उत्तम बोलके असतील, त्यांची भाषा चांगली असेल तेव्हाच ते चॅनल चालतं. असा माझा गेल्या 15-20 वर्षांचं जे काही मी वेगवेगळ्या TV चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांना दिसत असतो तो माझा अनुभव आहे. म्हणजे तुमच्या चॅनलवरती येणारे प्रवक्ते हे सुद्धा अभ्यासू असले पाहिजे, त्यांची भाषा चांगली असली पाहिजे. आणि जे काही अँकर असतात, तुमचे जो अँकर हा फार महत्वाचा रोल अदा करतो, तो अँकर कसा बोलतोय, तो काय विचारतोय, त्याची बोलण्याची शैली काही आहे, याच्यावरती त्या चॅनलचं यश हे 99% अवलंबून असतं असा माझा अभ्यास आहे. तरी असो तुमच्या चॅनलला माझ्यातर्फे शुभेच्छा. जी स्पर्धा आपण यावर्षी घेतली अशा स्पर्धा आता कायम दरवर्षी सुरू राहिल्या पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड नाही पडला पाहिजे आणि गोरगरीब जनतेच्या हितासाठी तुमचं चॅनल काम करेल. उपनगराच्या राजाचं कित्येक वर्ष काम करतो हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहे. अनेकदा मी ते येऊन गेलेलो आहे उपनगरच्या राजाला वेळात वेळ काढून. थोडंसं कामामध्ये व्यस्ततेमुळे उशीर झाला मला इथे यायला, तरी माझ्यामुळे आपल्या सर्वांची जी काही गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा. धन्यवाद. राजेंद्रनगर रहिवासी संघाला MS24 न्यूज चॅनलचा जो अवॉर्ड मिळाला, सन्मान मिळाला, जेव्हा हे तुम्ही ऐकलं तेव्हा एक्झॅक्ट कसं वाटलं? जेव्हा हे ऐकलं तेव्हा खूप आनंद झाला. असं कळालं की आपल्याला प्राईज भेटलं आहे, तेव्हा आम्ही एकदम आवडीने आलो. कारण यंदा आमचं 49वं वर्ष आहे. तर आम्ही असं विचार करतो की 50वं वर्ष आम्हाला याच्याहून मोठं अजून जोरात काहीतरी करायचं आणि मोठं प्राईज काहीतरी घ्यायचं. यावर्षी तुमच्या मंडळाच्या मधून रक्तदान शिबिर झाले होते, सामाजिक कार्यक्रम झाले होते, पण पुढच्या वर्षी अजून काय करणार? पुढच्या वर्षी पण अजून नवीन उपक्रम आम्ही करणार. म्हणजे यावर्षी जसं ब्लड कॅम्प वगैरे केलं, पुढच्या वर्षी आपण त्याच्याहून अजून काहीतरी चांगलं अजून करायचं हे करणार. अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा होतात तेव्हा तुम्हाला वाटतं की कार्यकर्त्यांना सुद्धा मनोबल मनोबल वाढतं कार्यकर्त्यांचं. कारण आता जेव्हा ऐकलाच त्यांनी मी पळून आलो. थैंक यू. MS24 न्यूज चैनल द्वारा एक प्रतियोगिता की थी, उसमें आपको भी एक पारितोषिक मिला है. तो सबसे पहले ये पूछना है, जब आपने सुना कि आपको भी प्राइज मिल रहा है गणपति के लिए, तो कैसा लगा? पहले तो बहुत अच्छा लगा और फिर नेक्स्ट ईयर और कुछ नया करूं, उसके लिए भी इंस्पिरेशन हुआ कि मुझे नेक्स्ट ईयर इससे भी कुछ अच्छा करना है, तो वो ज़्यादा इंस्पिरेशन ज़्यादा हुआ. और बात करें इस साल की जिसकी वजह से आपको अवार्ड मिला, वो क्या पूरा थीम था, किस सब्जेक्ट पे ये गणपति हुआ था? हम लोग रिसेंटली 4 धाम जाके आए, तो बस वही मन में था कि जो नहीं जा पा रहे या घर में मेरे सब बड़े, उन लोग को भी दिखाऊं कि बहुत इट इज़ वेरी टफ. तो हम लोग ने 4 धाम का थीम लिया था और वो हिसाब से थोड़ा बहुत
प्रयास किया एक आखिरी सवाल, देखो गणपति बापा तो चले गए लेकिन ट्रॉफी मिल गई, ये जब ट्रॉफी घर पे जाएगी तो कैसा माहौल होगा? हाँ, एवरीवन इज वेरी हैप्पी। घर पे सब लोग को ऐसा है कि बहुत अच्छा तूने किया था, तो देख पापा ने तुझे ऐसा रिवॉर्ड मिल गया, तो बहुत अच्छा लग रहा है। चलिए, थैंक यू। थैंक MH24 न्यूज चैनल द्वारा जो प्रतियोगिता थी उसमें भी राजेंद्र नगर ने बहुत अच्छा परफॉर्म कर आपको आज प्राइज भी डिक्लेयर हुआ है, ये सुन के पहली बार कैसा लगा? हम लोग को बहुत उत्साहित हो गया वो सुन के ऐसे। हम लोग को कोई प्राइज दे रहा है, कोई तो किसी से प्राइज नहीं दे रहा है। हमने खुद देखा है कि आप ब्लड डोनेशन से लेकर बहुत सामाजिक कार्य करते हो, इस साल की खूबी क्या बताएंगे? इस साल आपके गणपति मंडल में क्या नया था और क्या अच्छा हो रहा था? नया कि अभी वो पहले जो हम लोग करते थे, जो चलचित्र वगैरह वो सब हम लोग बंद करके ऐसा सादा ऐसा सिंपल बिताने लगे। जो पहले का था वो मजा नहीं आ रही। और आपको लगता है कि आखिरी सवाल पूछूंगा मैं कि जब इस तरह से कोई आपको अवार्ड देता है तो आपके कार्यकर्ता और पदाधिकारी को खुशी होती है? बहुत खुशी होगी ना सर, इसमें तो खुशी खुशी होती है, क्योंकि कोई किसी को कुछ मिलता है तो उनको कितना खुशी होती है। अभी आप जानते और इस खुशी से अगले साल और थोड़ी तरक्की करने मिलेगी? हैं। अगले साल हमारा 50 साल है तो तरक्की हम लोग को बहुत करना है और हम करने वाले हैं। ऐसे ही हमारा 50 ईयर्स पूरा होएगा। MH24 न्यूज चॅनल या महागणपती स्पर्धेमध्ये सांताजा स्वामी या मंडळाला सुद्धा पारंपरिक आणि मेहनती कार्यकर्ते या शैलीमध्ये पारितोषिक मिळत आहे. सर कसं वाटतं? खूप सुंदर वाटतंय. आमच्या गणरायाचं नाव आहे श्री विवेकानंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सांताक्रूजचा स्वामी. वर्ष 48. आमची मूर्ती भायखळ्यावरनं आणली जाते. 16 किलोमीटरवरती चालत मुलं आणतात आणि म्हटलं तर ती विसर्जनाच्या वेळेला मुलं खांद्यावरती घेऊन ती विसर्जन करतात. कोविडच्या काळात मुलांनी खूप असं अतिशय चांगली कामं केली. सहकार्य केलं लोकांसाठी. कृत्रिम तलाव बांधण्यात आले. त्यासाठी लोकांना विसर्जन करण्यासाठी, मूर्त्या विसर्जन करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं काम केलं. कामे अशी खूप काही कामं केली आहेत मंडळाने. याच्याबद्दल मी अजून एक प्रश्न असा होता सर की ज्या पद्धतीने सध्या स्पर्धा चालू आहे, तुम्हाला वाटतं की अशा प्रकारच्या एका न्यूज चॅनलच्या स्पर्धेमध्ये आपल्याला नामांकन मिळणं याने कार्यकर्त्यांना अजून जोश आहे? हो, बिलकुल. यामुळे लोकांमध्ये प्रतिसाद वाढेल आणि न्यूज चॅनलचंही तुमचं नाव होईल. एक शेवटचा प्रश्न, कुठे ना कुठे स्पर्धेचं रूप वाढत चाललं आहे गणेशोत्सवामध्ये, स्पर्धा चालली आहे, परंतु ही स्पर्धा सामाजिक असली पाहिजे की शर्यतच असली पाहिजे? सामाजिक असली पाहिजे. त्यामुळे एकजूट वाढू शकते. धन्यवाद. तुम्हाला घरगुती गणेशोत्सव स्पर्धेमध्ये MH24 चॅनलच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालं आहे, हे जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा कसं वाटलं? पहिल्यांदा मला जेव्हा कळलं तेव्हा मला असं विश्वासच नाही बसला. पण मी असं त्या हेतूने नव्हते गेले की मला प्राईज भेटावी, की मला असं कुठलं बक्षीस भेटावं. त्या हिशोबाने केलंच नव्हतं. मी एक 22 जानेवारीला आपल्या प्रभू श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली आणि भारतामध्ये पूर्ण एकदम भगवमय वातावरण झालं होतं आणि तीच मनात इच्छा होती की घरात प्रभू श्रीरामाचा वास राहावा आणि प्रभू श्रीरामलल्लांचं आशीर्वाद आपल्यावरती सदैव बनून राहावा. तोच हेतू घेऊन मी प्रभू श्रीरामाची प्रतिकृती बाप्पाच्या रूपात मी केली. अशा प्रकारच्या जेव्हा न्यूज चॅनलच्या स्पर्धा होतात तेव्हा तुम्हाला वाटतं का की त्यामुळे तुम्हाला सुद्धा उत्तेजन मिळतं, तुम्हाला सुद्धा स्फूर्ती मिळते? होच, ॲक्च्युली मी फर्स्ट टाईमच कॉन्टेस्टमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे पण जेव्हा प्राईज डिक्लेअर झालं, पण मला आता पुढच्या वर्षी अजून उत्सुकता वाटेल की मी अजून काहीतरी वेगळं करून दाखवू. धन्यवाद. मुंबईच्या सांगली नेतृत्वामध्ये MH24 न्यूज चॅनलनी एक स्पर्धा भरवली होती आणि सामाजिक कार्यकर्त्यांना जेव्हा आपल्याला नामांकन मिळतं आणि पारितोषिक मिळतं तेव्हा कार्यकर्ता आणि मंडळाचा पदाधिकारी म्हणून कसं वाटतं? प्रथम म्हणजे आमच्या मंडळाचं नाव गोराईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. याची स्थापना 1975 साली झालेली आहे. यावर्षी आम्ही 50वं वर्ष साजरं करतो आहे. या वर्षामध्ये आम्ही धार्मिक कार्यक्रम जे आहेत म्हणजे अथर्व शीर्षा पठण हे ठेवलेलं. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये वैद्यकीय चाचणी, ज्येष्ठांचा सत्कार आणि विविध शारीरिक म्हणजे कार्यक्रम जे होते ते राबवलेले. अशा प्रकारचं जेव्हा तुम्ही सामाजिक काम करता त्याची पोस्ट होती म्हणून तुम्हाला एक अवॉर्ड मिळतो, तर तुम्हाला वाटतं कार्यकर्त्यामध्ये सुद्धा उत्साह वाढेल? हो, नक्कीच वाढेल. आम्ही असं काही हेतू नव्हता आमचा की आम्हाला बक्षीस मिळालं पाहिजे किंवा आमच्या मंडळाला काही असं बक्षीस लाभलं पाहिजे.
एक आमच्या जो आमचा वसाहत आहे त्यातल्या सर्व सभासदांना एक चांगल्या प्रकारे काहीतरी रिटर्न गिफ्ट असं मिळालं पाहिजे, त्या हेतूने आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आणि त्याचा उत्कृष्ट असा आम्हाला प्रतिसाद देखील मिळाला, त्याच्यामुळे आम्ही त्यांचे देखील आभारी आहोत. धन्यवाद. देखिए इस साल MS24 न्यूज़ चैनल के द्वारा एक महागणपति कॉम्पिटिशन ऑर्गेनाइज किया जिसमें आपने भी एक प्राइज मिला हुआ है, तो आपने ये सुना तो कैसे लगा? लेकिन पहली बात तो सुन के बहुत अच्छा लगा, और ये कंपटीशन जिन्होंने रखा था तो उनका हम लोग बहुत बड़ा अच्छा थैंक यू बोलना चाहेंगे कि उन्होंने हम लोगों को सेलेक्ट किया सबसे पहले तो, और सेलेक्ट करने के बाद उनको हमारा डेकोरेशन पसंद भी आया, वो सुन के और अच्छा लगा, तो इससे हम लोगों को पॉजिटिव वाइब्स मिली है। तो नेक्स्ट ईयर हम लोग इससे भी बेटर करने का ट्राई करेंगे। जी बिल्कुल, इस साल की अगर खूबी बताए तो क्या बताएंगे 2024 का आपका गणपति कैसा था? हमारा गणपति तो अच्छा था, और ऐसे यहाँ का भी हम यहाँ का भी देखे, यहाँ का भी हम लोग यहाँ पे देख के भी बहुत कुछ सीखे कि इससे भी बेटर हो सकता है हमारा ऐसा। एक आखिरी सवाल पूछना चाहूँगा कि जब इस तरह से आपको कोई अवार्ड मिल जाए तो आपको लगता है कि कार्यकर्ता और मंडल के पदाधिकारियों को बहुत अच्छा लगता है? जी ज़रूर लगता है। हमारे जो भी है डेकोरेशन टीम वाले जो कभी सामने नहीं आ पाते, जैसे कि जो बिहाइंड द सीन होते हैं हर कोई मंडल के पीछे, जिनका नाम लिया जाता है कि इनके वजह से हम लोगों को मिल रहा है, तो वो रिप्रेजेंट के वजह से हम लोगों को भी अच्छा लगता है कि ऐसा कुछ मिले, तो और उससे नेक्स्ट ईयर के लिए हम लोगों को और एनर्जी मिल जाएगी। धन्यवाद. विजय आता आपल्याला MS24 महागणपती स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट मिळते. मुळात या वर्षीचा गणपती तुमच्यासाठी कसा होता? गणपती तर फारच चांगला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जेवढी मेहनत घेतो यावर्षी पण तेवढीच मेहनत घेतली आहे आणि प्रयत्न तर केले होते. यावर्षीचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे आम्ही यावर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनशैलीवर पूर्ण देखावा असं केला आहे. तर त्यांनी जीवनात काय काय कार्य केले, आपल्या फ्रीडमसाठी काय काय परिश्रम केले ते सर्व दाखवले आहे. आणि जेव्हा तुम्हाला एका न्यूज चॅनलचं नामांकन मिळतं आणि पारितोषिक मिळतं, त्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकी काही सुद्धा कार्यक्रमामध्ये तर उत्साहच होतो, खूप उत्साह असतो. तुम्हाला वाटतं अशा प्रकारच्या स्पर्धांनी तुम्हाला अजून हुरूप मिळेल, अजून जोश येईल? हो हो निश्चित तेच झालंच पाहिजे. स्पर्धा झाल्याच पाहिजेत, त्याच्याने अशा मंडळांना प्रोत्साहन मिळेल, काही उपक्रम राबवता येतील आम्हाला, त्याच्याने आम्हाला खूप उत्सुकता मिळेल. धन्यवाद सर.